तर नमस्कार मंडळी, कशी आहेत? तर आज सकाळ सकाळी आलो होतो मळ्यात. तर आपल्याला कापायची होती मकई आणि ती मकई कापून बैलांना टाकायची होती. मग काय, मी आणि माझा लहान भाऊ घेतला विळा आणि लटकलो पटपट कापायला. कापून झाल्यानंतर त्याला म्हणलं, माझ्याकडे उचलून दे, मी टाकतो नेऊन. मकई एवढी जड होती ना भाऊ, तर सांगूच नको. वरती नेताच हालत टाईट होऊन गेली होती. हे आपले काळू बाळू. बाळू तर एकदम शांत आहे, पण काळू भाऊ नाद नाही करायचा त्याचा, उचलून आपडतो. घरी आले आले आपली सोनी तर आपली वाटच बघत होती. आता तुम्ही म्हणाल कोणती सोनी? एकच मिनिट थांबा, दाखवतो. ही बघा भाऊ आपली सोनी. दुसरं काय विचार नका करू बर का तुम्ही. सोनी गवत खाते तोपर्यंत आपण जेवण करून घेऊ. जेवण झाल्यानंतर आई म्हणाली, हे घे पैसे आणि बाजारातून आपल्याला भाजीपाला घेऊन ये. पैसे घेतले आणि आपली सिटी 100 घेऊन निघालो ना 390च्या स्पीडने. आता आईने सांगितलेलं काम तर ते तर करावंच लागणार आहे ना. खायला तर आपल्यालाच लागतं घरात. फुकट कोणी खायला देणार आहे का? बाजारात गेल्यावर पहिल्यांदा तर सुकट बोंबलच दिसले भाऊ. बोंबील खाऊन बोंबलत फिरण्यापेक्षा राहू दे भाऊ. तसं पण आपण काय बोंबील खात नाही. बाजार कुठला आहे ते तर सांगायचं राहूनच गेलं भाऊ. तर आज मंगळवार, देवळी वणीचा बाजार. आईने जेवढं सांगितलं होतं तेवढं बाजार पटपट करून घेतलं आणि निघालो घरी. घरी पोहोचतो तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक आणि आयडीला फॉलो करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.